गुड मॉर्निंग. मागील लेक्चरमध्ये आपण एस्टिमेशन अँड कॉस्टिंगचा सेकंड युनिट डिटेल्ड एस्टिमेट हा आपण मागील लेक्चरमध्ये सुरू केला होता. त्यात आपण सविस्तर अंदाजपत्रकांबद्दल माहिती जाणून घेतली होती की सविस्तर अंदाजपत्रक म्हणजे काय. असं अंदाजपत्रक जे आपण नकाशे, डिझाईन आणि स्पेसिफिकेशनच्या आधारावरून आपण ते किंवा त्यांच्या मदतीने आपण हे अंदाजपत्रक तयार करतो. मग आपण बघितलं की हे अंदाजपत्रक तयार करण्यासाठी आपल्याला 2 टप्प्यात काम करावं लागतं. पहिल्या याच्यात आपण आपल्या बांधकामाला लागणारे जितकेही कलम आहे, आयटम्स, त्यांची क्वांटिटी काढतो, त्यांचं प्रमाण काढतो, ज्याला आपण मेजरमेंट शीट मध्ये लिहितो. आणि दुसऱ्या याच्यात आपण त्या क्वांटिटीज वरून आपण त्याची किंमत काढतो, ज्याला आपण ऍबस्ट्रॅक्ट शीट मध्ये लिहितो. मग आपण मेजरमेंट शीट आणि ऍबस्ट्रॅक्ट शीटचा नमुना बघितला होता. या प्रकारे तुमची मेजरमेंट शीट असते, ज्यामध्ये आयटमचे डिस्क्रिप्शन म्हणजेच कलमांचे वर्णन, लांबी, रुंदी आणि उंची आणि त्याला लागणारी क्वांटिटी म्हणजे परिमाण. आता सपोज लांबी, रुंदी आणि हाईट, मग या तिघांचंही इंटू केलं तर आपल्याला त्याची क्वांटिटी मिळेल. प्रत्येक कलमांसाठी होऊ शकते की कुठल्या कुठल्या कलमांसाठी आपण फक्त लांबी आणि रुंदी घेऊ म्हणजे स्क्वेअर मीटर मध्ये, आणि कुठल्या कलमांना क्युबिक मीटर मध्ये, म्हणजेच काय, लांबी पण, रुंदी पण आणि उंची पण तीनही घ्यावं लागतं. ठीक आहे. मग आपण बघितला होता ऍबस्ट्रॅक्ट शीटचा नमुना, जो या प्रकारे असतो. यामध्ये कलमांचे वर्णन, त्याची क्वांटिटी जी आपण मेजरमेंट शीट वरून आपण घेतो आणि ती ऍबस्ट्रॅक्ट शीट मध्ये लिहितो, मग त्याचे रेट्स आणि त्याची टोटल रक्कम. मग एकदा ऍबस्ट्रॅक्ट शीट पूर्ण झाली पूर्ण कलमांसाठी, त्यानंतर आपण शेवटी 2 वस्तू ऍड करतो. कुठल्या? कंटिंजन्सीज. कंटिंजन्सीज म्हणजे काय? एखादा किरकोळ खर्चासाठी आपण 3% रक्कम राखीव ठेवतो, ती झाली तुमची कंटिंजन्सी. आणि वर्क चार्ज एस्टॅब्लिशमेंट. वर्क चार्ज एस्टॅब्लिशमेंट म्हणजे काय की त्या पैशातून आपण आपल्या कामासाठी लागणारे जितकेही सुपरवायझर आहे, चौकीदार आहे, यांची आपण फीज किंवा त्यांचा पैसा आपण या रकमेतून देतो. ठीक आहे. ते 2 आपण लिहिलं, 3% आणि 2%, मग आपण पूर्ण अमाऊंट काढतो. मग शेवटी जी अमाऊंट येते ती आपल्या बांधकामाला लागणारी अंदाजी किंमत आहे. कुठलं? सविस्तर अंदाज किंमत आहे, म्हणजेच डिटेल्ड एस्टिमेट. ठीक आहे. आज आपण पुढील टॉपिक्स बघणार आहोत. बघा, इंजिनियर नियोजित कामाचे सविस्तर अंदाजपत्रक अत्यंत काळजीपूर्वक तयार करतो की ज्यामुळे बांधकामाचा खर्च हा अंदाजपत्रकीय किमतीच्या 5 ते 10% पेक्षा जास्त वाढणार नाही. तुमचा जो इंजिनियर आहे, जो सविस्तर अंदाजपत्रक तयार करतो, तो जो आहे अंदाजपत्रक तयार करताना अत्यंत काळजीने तो अंदाजपत्रक काढतो. कारण याचं कारण असं आहे की एकदा अंदाजी किंमत निघाली, जर 10 लाख रुपये माझी अंदाजी किंमत निघाली, तितकं मी विभागाकडे म्हणेल की हा इतका पैसा आहे, मग तितका पैसा मला देईल. मग वास्तविक मध्ये जो मला पैसा लागत आहे, म्हणजे पूर्ण बांधकाम झाल्यानंतर जी मला वास्तविक किंमत मिळत आहे माझ्या बांधकामाची, ती वास्तविक किंमत आणि अंदाजी किंमत मध्ये फारसा फरक नसायला पाहिजे. जर एकदमच फरक असला तर त्याचा म्हणजे कंत्राटदाराला किंवा कॉन्ट्रॅक्टरला किंवा मला त्याचं नुकसान होतो. ठीक आहे. म्हणून वास्तविक किंमत आणि अंदाज किंमत मध्ये जास्त फरक नसायला पाहिजे. कितका फरक चालेल? 5 ते 10% पेक्षा जास्त नकोय. 5 ते 10%च्या मध्ये जर फरक असेल तर तितका चालेल. ठीक आहे. मग काय म्हणताय की इंजिनियर नियोजित कामाचे सविस्तर अंदाजपत्रक अत्यंत काळजीपूर्वक तयार करतो की ज्यामुळे बांधकामाचा खर्च हा अंदाजपत्रकीय किमतीच्या 5 ते 10% पेक्षा जास्त वाढणार नाही. अचूक सविस्तर अंदाजपत्रक मालकाला आर्थिक व्यवस्था करण्यासाठी मदत करते, तर दुसऱ्या बाजूने चुकीचे अंदाजपत्रक मालकाला आर्थिक अडचणीत आणते. प्रकल्प पैशाअभावी थांबवावा लागतो. मग आता अंदाजपत्रकीय किंमत, आता सपोज मला एखादं घर बांधायचं आहे, मला इंजिनियरनी एस्टिमेट दिलं की तुमच्या घराला बांधायला 10 लाख रुपये लागेल. मग मी काय करेल, आधीच मालक या नात्याने मी आधीच जे 10 लाख रुपये आहे त्याची व्यवस्था करून ठेवेल. पण जर बांधकाम पूर्ण झालं आणि नंतर माहिती पडलं की 15 लाख रुपये लागले मला, म्हणजे 5 लाख एक्स्ट्रा लागले, म्हणजे काय झालं, अंदाजीय किंमत आणि वास्तविक किंमतीत 5 लाखाचा फरक आला. जेणेकरून काय झालं की माझ्याकडे पैशाची व्यवस्था नसल्यामुळे, मालकाकडे पैशाची व्यवस्था नसल्यामुळे
तो काम मधातच थांबवावं लागलं. म्हणून काय करत असते की जी अंदाजीय किंमत काढते ती एकदम व्यवस्थित काढावी लागते, कारण त्याच्याच हिशोबाने, त्याच किमतीच्या हिशोबाने जो तुमचा मालक आहे तो पैशांची व्यवस्था करतो. ठीक आहे. अचूक सविस्तर अंदाजपत्रकांमध्ये कलमांच्या क्वांटिटी अत्यंत महत्वाची भूमिका बजावतात. जे आपण सविस्तर अंदाजपत्रक काढतो त्यामध्ये जी आपण क्वांटिटी काढतो, आपल्या कलमांना लागणारी जी क्वांटिटी आहे ती अत्यंत व्यवस्थितपणे काढावी लागते, कारण तिची भूमिका ही खूप इम्पॉर्टंट असते. ठीक आहे. कारण त्या क्वांटिटीवरूनच आपण रेट्स काढतो. जर आपण क्वांटिटीच चुकवली तर आपले रेट्स, त्याची अमाऊंट सुद्धा कमी येईल, म्हणजे अंदाजीय किंमत सुद्धा कमी येईल. म्हणून मेजरमेंट शीट मध्ये जी आपण मोजमापे करतो ती एकदम अचूकपणे करावी लागते. ठीक आहे. त्याचे डायमेन्शन्स व्यवस्थित घ्यावे लागतात. जेव्हा आपण क्वांटिटी काढतो त्यासाठी आपण लांबी, रुंदी, उंची काढतो, बरोबर. मग हे आपण कशावरनं काढतो? नकाशावरनं काढतो. मग नकाशावरनं जेव्हा आपण या सर्व कलमांची डायमेन्शन्स घेत असतो तेव्हा ती डायमेन्शन्स एकदम अचूकपणे घ्यावी लागतात. ठीक आहे. कारण सर्व काही त्या क्वांटिटीजवरच अवलंबून असते. क्वांटिटी काढण्याच्या विविध पद्धतीचा अभ्यास करणार आहोत. कामातील विविध कलमांची मोजमापे नकाशावरून मिळविते. ठीक आहे. मग ठराविक नमुन्यामध्ये व्यवस्थितपणे नोंदविणे व कलमांची क्वांटिटी काढण्याच्या प्रक्रियेला क्वांटिटी काढणे असं म्हणतात. मग क्वांटिटी काढणं म्हणजे काय की नकाशाच्या माध्यमाने आपण आपल्या कलमांना लागणारी क्वांटिटी काढतो आणि जी आपण आपल्या मेजरमेंट शीट मध्ये लिहितो. कुठलं? अशा प्रकारे. ठीक आहे. मग त्या क्वांटिटीजला काढणं त्याला आपण क्वांटिटी काढणे असं म्हणतो. ठीक आहे. मग क्वांटिटी काढताना विचारात घ्यायचे सर्वसामान्य मुद्दे. क्वांटिटी काढणं हे सर्वात महत्वाची भूमिका आहे, म्हणजे सर्वात इम्पॉर्टंट आहे. जर आपण क्वांटिटी काढण्यातच चुकवलं तर आपलं पूर्ण अंदाजपत्रक चुकू शकतो. म्हणून जेव्हा आपण क्वांटिटी काढतो त्यावेळी आपल्याला कुठले मुद्दे लक्षात ठेवायचे आहे ते आपण बघू. बघा, ज्या क्रमाने काम केले जाणार आहे त्याच क्रमाने कलमे घेऊन क्वांटिटी काढावी. आपण काय करतो? जेव्हा आपण कुठलंही बांधकाम करतो, आपण खोदकामापासून सुरू करून सबस्ट्रक्चर बांधून मग सुपरस्ट्रक्चरचं कन्स्ट्रक्शन करतो. तसंच जेव्हा आपण क्वांटिटी काढतो त्यावेळी सुद्धा आपल्याला खालूनच सुरुवात करावी लागते. सर्वात पहिले खोदकाम, मग जोत्याचं बांधकाम, मग ब्रिक वर्क, मग प्लिंथ, डीपीसी, मग प्लिंथ वर्क, मग तुमचं वॉलची कन्स्ट्रक्शन, बीमची कन्स्ट्रक्शन, स्लॅबची कन्स्ट्रक्शन, अशा प्रकारे. म्हणजे जसं आपण बांधकाम करतो खालून ते वरपर्यंत, तसंच आपल्याला क्वांटिटी सुद्धा खालून ते वरपर्यंतच काढत जायची आहे. कामांमध्ये करावयाच्या सर्व कलमांचा समावेश करावा. बांधकामासाठी लागणारे सर्व आयटम्स आपल्याला त्याची क्वांटिटी काढावी लागते, म्हणजे कुठलंही आयटम सुटता कामा नये. प्रत्येक कलमाची मोजमापे नकाशावरून अचूक घ्यावीत. आपण जेव्हा क्वांटिटी काढतो त्यांची जी मोजमापे आहेत, लांबी, रुंदी, उंची, ही आपल्याला नकाशावरून एकदम अचूकपणे घ्यावी लागते. त्यासाठी इंजिनियरला किंवा जो व्यक्ती एस्टिमेट काढतो त्याला प्लॅन रीडिंग आली पाहिजे. जेव्हा त्याला प्लॅन वाचता येईल तेव्हाच तो क्वांटिटीज काढण्यायोग्य असेल. ठीक आहे. ज्या कलमाचा दर जास्त असेल त्यांची मोजमापे काटेकोर घ्यावीत. म्हणजे असा एखादा कलम किंवा आयटम ज्याचा रेट खूपच जास्त आहे, मग तशा कलमांना एकदम अचूकपणे घ्यायचं असतं. म्हणजे जर 1 किलो लागत असेल आणि जर मला कुठली गोष्ट 10 क्युबिक मीटर लागत असेल आणि त्याचा पैसा खूप जास्त होत आहे, तर ते मी 11 केली म्हणजे पैसा तितक्याने अजून वाढेल. म्हणून ज्या क्वांटिटीचा किंवा ज्या कलमांचा रेट जास्त असतो त्याला अचूकपणे घ्यावी लागतात, जेणेकरून पैसा एकदमही वाढू नये. भिंतीच्या जाडीचे माप तंतोतंत घेणे आवश्यक आहे, कारण थोड्या मापाच्या फरकाने क्वांटिटीमध्ये बराच फरक पडतो. ठीक आहे. म्हणून जेव्हा आपण क्वांटिटी घेतो त्यावेळी व्यवस्थित लक्षात ठेवून, प्लॅन व्यवस्थित रीड करून, नकाशा व्यवस्थित रीड करून क्वांटिटीचे मोजमाप घ्यायचे आणि कलमांची मोजमाप घ्यायचे आणि त्याची क्वांटिटी काढायची. ठीक आहे. स्ट्रक्चरच्या नकाशाचा सविस्तरपणे अभ्यास करून क्वांटिटी काढल्या जातात. जो व्यक्ती एस्टिमेट काढतो किंवा अंदाजपत्रक काढतो त्या व्यक्तीला नकाशा वाचण्याची पूर्ण नॉलेज असायला पाहिजे, त्याचा अभ्यास असायला पाहिजे. जर तुम्हाला प्लॅनच किंवा नकाशाच रीड करता आला नाही तर तुम्हाला क्वांटिटी सुद्धा काढता येणार नाही.
म्हणून अंदाजपत्रक तयार करणाऱ्या व्यक्तीला नकाशा वाचणे, त्याचे सखोल ज्ञान असणे आवश्यक आहे. अंदाजपत्रक तयार करणाऱ्या व्यक्तीसमोर फक्त नकाशाच्या आधारे स्ट्रक्चर दृश्य स्वरूपात उभे राहिल्याशिवाय विविध कलमांचा अचूक क्वांटिटी काढणे शक्य होणार नाही. म्हणजे काय, जो व्यक्ती एस्टिमेट काढत आहे त्याला नकाशा बघूनच समजायला पाहिजे की तुमचा स्ट्रक्चर कसा दिसणार आहे. म्हणजे नकाशा बघून त्याला त्या स्ट्रक्चरचा दृश्य त्याच्या डोळ्यासमोर आला पाहिजे. जेव्हा ते त्याच्या डोळ्यासमोर येईल तेव्हाच त्याला त्याची क्वांटिटीज काढण्यामध्ये मदत मिळेल. म्हणजेच काय की त्या व्यक्तीला नकाशाचा परिपूर्ण ज्ञान असायला हवा. अंदाजपत्रक तयार करण्याचे काम गतीने व्हावे यासाठी अचूकतेचा त्याग करू नये. जेव्हा आपण सविस्तर अंदाजपत्रक काढतो त्यावेळी आपल्याला वेळ लागतो, पण ते लवकर लवकर व्हायला पाहिजे या नादात आपण त्याला अचूकतेचा त्याग करू नये. म्हणजे लवकर व्हायचंय म्हणून काही पण घेऊन घ्यायचं असं नाही. रीडिंग्स व्यवस्थित घ्यायची आणि व्यवस्थितच त्याची क्वांटिटी काढायची, कारण क्वांटिटी काढण्यावरच पूर्ण सविस्तर अंदाजपत्रक तुमचा अवलंबून असतो. ठीक आहे. मग लिस्ट ऑफ आयटम्स ऑफ वर्क, कामांच्या वस्तूंची यादी. आता मी जसं तुम्हाला म्हटलं की जेव्हा आपण सविस्तर अंदाजपत्रक तयार करतो त्यावेळी आपल्याला विविध कलमांची क्वांटिटीज काढावी लागते. मग ते विविध कलम कुठले हे आपण बघू. पहिलं अर्थवर्क, ज्याला आपण पृथ्वी काम असं म्हणतो. एक्सकॅव्हेशन किंवा अर्थवर्क आणि भराव्यातील काम हे सहसा वेगळ्या वस्तूंच्या खाली स्वतंत्रपणे घेतले जातात आणि क्युबिक मीटर मध्ये प्रमाण मोजले जातात. म्हणजे काय, जे तुम्ही खोदकाम करतात या तर एक्सकॅव्हेशन करत आहे किंवा फिलिंग करत आहे, हे दोनही काम म्हणजे एक्सकॅव्हेट करणं आणि फिलिंग करणं म्हणजे खोदणं आणि भरणं, हे दोनही काम आपण वेगवेगळ्या बिंदू खाली घेतो आणि हे दोनही आपण क्युबिक मीटर मध्ये घेतो. क्युबिक मीटर मध्ये घेणं म्हणजे काय, यासाठी आपल्याला लांबी पण लागते, रुंदी पण लागते आणि उंची पण लागते. उंची म्हणजे खोल, किती खोल आपल्याला एक्सकॅव्हेशन करायचं आहे ते. ठीक आहे. म्हणजे किती लांबीनी लेंथ आपल्याला लेंथ वाईज खोदायचं आहे, किती रुंदीनी आणि किती खोल आपल्याला ते खोदायचं आहे, म्हणून याला आपण क्युबिक मीटर मध्ये घेतो. फाउंडेशन मधील उत्खनन म्हणजेच एक्सकॅव्हेशन, अर्थवर्कची गणना प्रत्येक खंदकाच्या लांबीच्या इंटू रुंदी आणि खोलीचे परिमाण घेऊन केली जातात. म्हणजे जेव्हा आपण एक्सकॅव्हेशन करतो त्यावेळी आपल्याला लांबी, रुंदी आणि डेप्थ, त्याला आपण किती खोल आहे हे माहिती असणं गरजेचं आहे. खोदलेली पृथ्वी म्हणजे जे ट्रेंच आपण खोदतो आणि प्लिंथ फिलिंग मध्ये वापरली जाते. म्हणजे जे आपण एक्सकॅव्हेट करतो, एक्सकॅव्हेट केल्यानंतर जी माती निघते तिला आपण प्लिंथ फिलिंग मध्ये किंवा जिथे फिलिंग करायची गरज आहे तिथे आपण ती वापरतो. म्हणजे आपण वेस्ट होऊ देत नाही. सामान्यतः स्वतंत्रपणे पैसे दिले फिलिंग मध्ये वापरली जाते आणि सामान्यतः स्वतंत्रपणे पैसे दिले जात नाही. भरण्यासाठी आवश्यक असल्यास अतिरिक्त पृथ्वी बाहेरून आणली जाते. बघा, जितकी आपण एक्सकॅव्हेट केली तितकी तर आपण भरायचीच, पण जर अजून आपल्याला लागत असेल तर आपण बाहेरून ते बोलवून घेतो. मग खंदक आणि प्लिंथ भरल्यानंतर म्हणजे ट्रेंच आणि प्लिंथ भरल्यानंतर उरलेली पृथ्वी असल्यास याचा वापर साईट सपाटीकरण आणि ड्रेसिंग मध्ये केला जाऊ शकतो किंवा कोरलेला आणि काढला जाईल. म्हणजे काय, जर तुम्ही एक्सकॅव्हेट केलं, एक्सकॅव्हेट केल्यानंतर तुम्ही फिलिंग केली जिथे जिथे गरज होती तिथे तिथे, मग ते करून सुद्धा जर तुमचं माती उरलेली आहे तर त्याला आपण साईट सपाटीकरण म्हणजे प्लेन करण्यासाठी जी तुमची साईट आहे त्याच्यासाठी आपण त्याला वापर करू शकतो. त्याला वेस्ट नाही जाऊ द्यायचं, कुठे ना कुठे वापर करायचा. आणि जर कमी पडत असेल तर बाहेरून बोलवून घ्यायची. ठीक आहे. हा झाला तुमचा पहिला आयटम म्हणजेच पहिला कलम कुठला, अर्थवर्क. दुसरा आहे कॉन्क्रीट इन फाउंडेशन. जेव्हा आपण फाउंडेशन करतो म्हणजे जेव्हा आपण फाउंडेशन बांधतो त्यावेळी आपल्याला त्यामध्ये कॉन्क्रीटिंग करावी लागते. कॉन्क्रीटिंग करणे म्हणजे काय, सिमेंट सँड ॲग्रीगेट भरावं लागतं. कॉन्क्रीट क्युबिक मीटर मध्ये काढले जाते. परत कॉन्क्रीटिंग कशात काढलं जातं, क्युबिक मीटर मध्ये. म्हणजे किती लांबी, रुंदी आणि डेप्थ मध्ये ते आपल्याला कॉन्क्रीटिंग करावं लागतं फाउंडेशन मध्ये.
फाउंडेशन कॉन्क्रीटची लांबी आणि रुंदी सामान्यतः एक्सकॅव्हेशन समान असते, म्हणजे जितकी एक्सकॅव्हेशनला लेंथ आणि ब्रेथ तुम्ही करता तितकंच तुमच्या फाउंडेशनला असते, फक्त खोली किंवा जाडी भिन्न असते, म्हणजे किती डेप्थ पर्यंत कॉन्क्रिटिंग करायची आहे ती वेगळं राहू शकते. ठीक आहे. कॉन्क्रिटिंगची जाडी 20 सेंटीमीटर ते 45 सेंटीमीटर पर्यंत बदलते. ठीक आहे. मग आहे तुमचं सॉइलिंग. सॉइलिंग म्हणजे काय? माती माऊ किंवा वाईट असेल तेव्हा फाउंडेशन कॉन्क्रीटच्या खाली कोरडी वीट किंवा दगडी मातीची एक थर लागू शकते. म्हणजे काय? जेव्हा ज्या साईटवर तुम्ही कन्स्ट्रक्शन करत आहे, जर ती साईट तुमची मऊ असेल किंवा ब्लॅक कॉटन सॉइल ज्याला आपण म्हणतो, म्हणजे जी लवकर सेटल होईल, तशा सॉइलसाठी आपण काय करतो, जिथे आपण फाउंडेशन ठेवतो तर फाउंडेशनच्या खाली आपण एक विटांची किंवा दगडांची एक थर लावतो, ज्याची उंची म्हणजे ज्याची जी डेप्थ आहे किंवा ज्याला आपण थिकनेस म्हणू ती 20 ते 30 सेंटीमीटर असेल. ठीक आहे. तर मातीची थर जाडी हे आपण चौरस मीटर मध्ये म्हणजेच लांबी इंटू रुंदी मध्येच आपण याला मोजतो, म्हणजे याची डेप्थ आपण मोजत नाही, हे स्क्वेअर मीटर मध्ये मोजतो. अशाच प्रकारे बाकीचे पण कलम आहेत ज्याला इधर आपण क्युबिक मीटर मध्ये किंवा स्क्वेअर मीटर मध्ये, घन मीटर मध्ये किंवा चौरस मीटर मध्ये आपण त्याला मोजतो. ठीक आहे. मग दुसरं कुठलं आहे तुमचं? सॉरी, ओल पुरावा कोर्स. ठीक आहे. मग ओल पुरावा कोर्स म्हणजे काय? डॅम्प प्रूफ कोर्स. डीपीसी सहसा 2.5 सेंटीमीटर जाड श्रीमंत सिमेंट कॉन्क्रीट किंवा 2 सेंटीमीटर जाड श्रीमंत सिमेंट मोर्टर मिश्रित वॉटरप्रूफिंग मटेरियलसह प्लिंथ स्तरावर प्लिंथ वॉलच्या संपूर्ण रुंदीपर्यंत प्रदान केले जाते. आता जे तुमचं डॅम्प प्रूफ कोर्स आहे, म्हणजे एक असं मटेरियल जे आपण प्लिंथ लेवलच्या वर त्याची एक थर मांडतो. ठीक आहे. तुमचं जे फाउंडेशन आहे, फाउंडेशन झाल्यानंतर आपण प्लिंथ टाकतो, मग त्या प्लिंथवर आपण आपलं सुपर स्ट्रक्चर सुरू करतो. म्हणजे तुमचा प्लिंथ काय दाखवतो? सब स्ट्रक्चर, आणि सुपर स्ट्रक्चर मधलं जे मधातला भाग आहे तो झाला तुमचा प्लिंथ. ठीक आहे. म्हणजे सब स्ट्रक्चर संपला म्हणजे फाउंडेशन संपल्यानंतर आपण एक प्लिंथ लेवल टाकतो, मग त्याच्यावरनं आपण सुपर स्ट्रक्चर सुरू करतो. मग जिथे आपण प्लिंथ लेवल टाकली, प्लिंथ लेवलच्या वर आपण एक डॅम्प प्रूफ कोर्स देतो. म्हणजे काय? 2.5 सेंटीमीटर जाड एक परत देतो, ज्यामध्ये ती सिमेंट कॉन्क्रीटची असेल किंवा सिमेंट मॉर्टरची असेल, त्याची आपण एक त्यामध्ये परत देतो, आणि ज्यामध्ये आपण डॅम्प प्रूफ म्हणजे वॉटर प्रूफिंगचा एक मटेरियल ऍड करून आपण तिथे एक अशी प्लेट देतो. कशासाठी? वॉटर लिकेजचा प्रॉब्लेम नाही होण्यासाठी आपल्याला ती डॅम्प प्रूफ कोर्स द्यावी लागते. मग जेव्हा आपण मेजरमेंट शीट तयार करतो त्यावेळी फाउंडेशनचं काम झाल्यानंतर, प्लिंथचं काम झाल्यानंतर आपल्याला डीपीसी द्यावी लागते. ठीक आहे. डीपीसी साठी सुद्धा कॉन्क्रिटिंग करावी लागते. संपूर्ण रुंदीपर्यंत प्रदान केले जाते आणि त्याचे प्रमाण चौरस मीटर मध्ये. आता डीपीसी जे आहे थिकनेस खूप कमी आहे लांबी आणि रुंदीच्या कंपॅरिझन मध्ये, म्हणून आपण याला चौरस मीटर मध्येच घेतो, म्हणजेच काय? लेंथ इंटू ब्रेथ. सामान्यतः दरवाजे आणि वरांड्याच्या उघड्यावर डीपीसी दिले जात नाही. मग आता जिथे जिथे तुमचा दरवाजा आहे किंवा जिथे वरांडा आहे तिथे आपण डीपीसी देत नाही, म्हणून आपण सर्वात पहिले काय करतो? पूर्ण प्लिंथ साठी डीपीसी काढतो आणि त्यातनं दरवाजा आणि वरांडा याचा एरिया आपण डिडक्ट करतो. ठीक आहे. मग ज्याच्यासाठी डीपीसी दिली देत नाही म्हणून आपल्याला ते कपात केली जाते, म्हणजे काय? आपण त्याला डिडक्ट करून घेतो. मग डीपीसी आपण कुठे प्रोव्हाइड करतो? प्लिंथ दिल्यानंतर त्यावर आपण एक थर देतो, सिमेंट कॉन्क्रीटची किंवा सिमेंट मॉर्टरची. मग त्यानंतर आपण सबस्ट्रक्चरचं कन्स्ट्रक्शन सुपर स्ट्रक्चरचं कन्स्ट्रक्शन आपण सुरू करतो. मग आहे दगडी बांधकाम म्हणजेच मॅसोनरी. मॅसोनरीची मोजणी क्युबिक मीटर मध्ये करतो, लांबी ब्रेथ आणि उंची मध्ये केली जाते. फाउंडेशन आणि प्लिंथ दगडी बांधकाम एका वस्तूखाली घेतले जाते आणि सुपरस्ट्रक्चर मधील दगडी बांधकाम स्वतंत्र वस्तूखाली घेतले जाते. म्हणजे काय? जे फाउंडेशन साठी आपण जे दगडी काम करतो, जेव्हा आपण मॅसोनरीची कॉन्क्रिटिंग करतो त्याच्या खाली आपण 2 पॉइंट्स लिहितो. पहिल्या पॉइंट मध्ये फाउंडेशन आणि प्लिंथ साठी लागणारं मॅसोनरी, आणि दुसऱ्या याच्यात कुठलं? तुमचं
सुपर स्ट्रक्चरसाठी लागणारं जे दगडी काम आहे ते आपण असं दोन दोन वेगवेगळ्या पॉइंट्स मध्ये आपण लिहितो. आणि दगडी कामासाठी आपण लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाईट म्हणजे हे आपण क्युबिक मीटर मध्ये काढतो. ठीक आहे. काय म्हणताय की मेसनरीची मोजणी क्युबिक मीटर मध्ये केली जाते. फाउंडेशन आणि प्लिंथ साठी दगडी बांधकाम एका वस्तूखाली घेतलं जातं आणि सुपरस्ट्रक्चर मधील दगडी काम स्वतंत्र आयटम खाली घेतलं जातं. मजल्यावरील इमारतीमध्ये प्रत्येक मजल्यावरील दगडी बांधकाम म्हणजेच काय, प्रत्येक फ्लोअरवरचं दगडी बांधकाम आपण वेगळं वेगळं घेतो. पहिले ग्राउंड फ्लोअर, मग फर्स्ट फ्लोअर आणि सेकंड फ्लोअर. जसे किती फ्लोअर असेल सर्वांसाठी आपण दगडी काम, प्रत्येक फ्लोअर साठी दगडी कामाची क्वांटिटी आपण वेगळी वेगळी काढतो. ठीक आहे. प्रथम मजला इत्यादीची गणना वेगळ्या पद्धतीने केली जाते. प्रमाण काढताना भिंती भक्कम म्हणून घेतल्या जातात आणि नंतर दरवाजे, खिडक्या इत्यादींसाठी कपात केली जाते. मग आता जे दगडी काम आहे ते आपण पहिले पूर्ण वॉल साठी काढून घेतो. त्यानंतर जिथे जिथे दरवाजा आहे किंवा खिडकी आहे त्याचं आपण डिडक्शन करून घेतो. हे आपण कसं करतो हे आपण सविस्तरपणे पुढे बघणार आहोत. ठीक आहे. पण आता फक्त आपण काय शिकत आहोत की जेव्हा आपण मेजरमेंट शीट तयार करतो त्यावेळी आपण जे कुठले असे आयटम्स आहेत जे आपल्याला घ्यावं लागते त्याची आपण यादी बघत आहोत फक्त. ठीक आहे. झालं. मॅसनरी मध्ये काय करायचं असते, मग जेव्हा आपण मॅसनरीचं कॅल्क्युलेशन करतो त्यावेळी फाउंडेशन आणि प्लिंथ साठी वेगळं घ्यायचं असते आणि सुपरस्ट्रक्चर म्हणजे प्लिंथच्या वरचं जे स्ट्रक्चर आहे त्याच्यासाठी मॅसनरीचं वेगळं घ्यावं लागतं. ठीक आहे. आणि प्रत्येक फ्लोअर साठी मॅसनरीची क्वांटिटी आपण वेगळी वेगळी काढतो. ठीक आहे. आणि मग नंतर सर्वांसाठी आधी काढून घ्यायचं असते भक्कम सॉलिड पकडून आणि मग नंतर दरवाजे आणि खिडक्यांसाठी आपण डिडक्शन करतो. मग आहे तुमचे लिंटेल ओव्हर ओपनिंग. म्हणजे काय, लिंटेल म्हणजे काय, जे तुमची खिडकी असते खिडकीच्या वर आपण लिंटेल बीम देतो. म्हणजे एक बीम देतो जेणेकरून कशासाठी, की तुमचं खिडकीच्या वर जेही दगडी काम आहे ते त्यावर पडायला नको म्हणून आपण एक बीम देतो सपोर्ट देण्यासाठी. ठीक आहे. त्याला आपण लिंटेल बीम असं म्हणतो. लिंटेलची मोजणी सुद्धा क्युबिक मीटर मध्ये केली जाते. लिंटेलची लांबी म्हणजे क्लिअर स्पॅन अधिक 2 बिअरिंगची समान आहे. म्हणजेच काय की जे तुमचं लिंटेल बीम आहे ते विंडोच्या साईजचं इतकं असतं प्लस त्याला थोडंसं बाहेर काढून भिंतीमध्ये फसवलेलं असतं. त्या दोन जे बाहेर आपण काढलं त्याला आपण बिअरिंग असं म्हणतो. ते कशासाठी दिलेलं असतं, पकडून ठेवायला. ठीक आहे. आणि लिंटेल बीम का प्रोव्हाइड करतो आपण, वरचं बांधकाम खाली नको पडायला विंडो वर म्हणून आपण ते देतो सपोर्ट करण्यासाठी विंडोला. ठीक आहे. याला आपण क्युबिक मीटर मध्ये घेतो. जर बेअरिंगचे परिमाण दिले गेले नाही तर कमीत कमी 12 सेंटीमीटर लांबीची जाडी म्हणून आपल्याला घ्यावं लागतं दोनही बाजूंना. ठीक आहे. अशा प्रकारे त्याची क्लिअर स्पॅन कसं येईल, S+2T. 2T म्हणजे काय, दोन्ही साईडला बिअरिंग दिलेले असतात म्हणजे दोन्ही साईडला लिंटेलचा जो भाग आहे तो थोडासा आपण वॉल मध्ये घुसवतो म्हणून ते दोनही साईडला त्याची थिकनेस जी आपण 12 सेंटीमीटर हे केली आहे आणि त्याचा क्लिअर स्पॅन. अशा प्रकारे आपण त्याची लेंथ काढतो. मग लेंथला इंटू टी इंटू भिंतीची जाडी. ठीक आहे. मग आहे तुमचं आरसीसी आणि आरबी काम. आरसीसी आणि आरबी काम म्हणजे रेनफोर्स्ड सिमेंट कॉन्क्रीट आणि रेनफोर्स्ड ब्रिकचे काम. ठीक आहे. हे काम छप्पर किंवा मजल्यावरील स्लॅब मध्ये बीम, लिंटेल, कॉलम, फाउंडेशन इत्यादी मध्ये करतं. आरसीसी म्हणजे काय, तिथे कॉन्क्रीटही आहे आणि रेनफोर्समेंटही आहे. तर जे आपले स्ट्रक्चरल मेंबर्स असतात ज्यावर आपल्या स्ट्रक्चरचा पूर्ण भार असतो जसं स्लॅब झाला, बीम, कॉलम, लिंटेल बीम आणि फाउंडेशन, यामध्ये आपण कॉन्क्रीट सोबत आपण तिथे रेनफोर्समेंट सुद्धा देतो. का, कारण तुमचं जे कॉन्क्रीट आहे ते कॉम्प्रेशन मध्ये स्ट्रॉंग असतं पण टेन्शन मध्ये वीक. मग टेन्शनला रेजिस्ट करण्यासाठी आपण तिथे स्टील रेनफोर्समेंट देतो. ठीक आहे. मग फाउंडेशन इत्यादींमध्ये असू शकते आणि क्युबिक मीटर मध्येच आपण आरसीसीचं सुद्धा क्युबिक मीटर मध्ये प्रमाण मोजतो. लांबी, रुंदी आणि जाडी योग्यरित्या योजना, उंची आणि विभागातून किंवा तपशीलवार रेखांकनातून मोजली जाते. ठीक आहे. मग त्याची लेंथ, ब्रेथ आणि हाईट ही आपण डिझाईन वरनं, प्लान सेक्शन एलिव्हेशन वरनं आपण मोजतो आणि त्याची क्वांटिटी काढतो. ठीक आहे.
मग आहे प्लास्टरिंग अँड पॉइंटिंग, छपाई काम. मग प्लास्टरिंग आणि पॉइंटिंग सहसा 12 mm जाड मोजली जाते. भिंतीसाठी दोनही बाजूंच्या भिंतीच्या संपूर्ण चेहऱ्यासाठी ठोस म्हणून मोजमाप घेतले जाते. उद्घाटनासाठी वजावटी केल्या जातात. ठीक आहे. म्हणजे काय, जे तुमचं प्लास्टरिंग आहे, प्लास्टरिंग सुद्धा आपण 12 mm जाडीमध्ये आपण करतो आणि त्याच्यामध्ये सुद्धा जे दरवाजे आहे किंवा जे तुमचे ओपनिंग्स आहे त्याच्यासाठी आपण डिडक्शन करतो. ठीक आहे. मग इलेक्ट्रिफिकेशन आणि सॅनिटरी वर्क आणि वॉटर सप्लाय वर्क म्हणजे काय, स्वच्छता आणि पाणी पुरवठा कामांसाठी 8% आणि विद्युतीकरणासाठी 8% इमारतीच्या कामांच्या अंदाजित किंमत खर्चाच्या अंदाजानुसार सहसा अंदाज केला जातो. म्हणजे काय, जे तुमचे इलेक्ट्रिफिकेशन आहे म्हणजे तुमच्या बांधकामाला इलेक्ट्रिसिटी पुरवणं आणि सॅनिटरी म्हणजे पाणी पुरवठा आणि स्वच्छता या सर्व गोष्टींसाठी आपण 8% अंदाजी किंमतच्या 8% आपण तिथे जोडून देतो सरळ सरळ. त्याच्यासाठी काही कॅल्क्युलेशन करत नाही आपण, फक्त इतकंच बोलतो की वॉटर वर्क आणि स्वच्छता, पाणी पुरवठा आणि स्वच्छतेसाठी अंदाजित किंमतच्या 8% आपण राखून ठेवतो आणि इलेक्ट्रिफिकेशन म्हणजे विद्युतीकरणासाठी सुद्धा आपण अंदाजी किंमतच्या 8% आपण राखून ठेवतो. ठीक आहे. मग यानंतर आहे मेथड्स ऑफ टेकिंग आउट क्वांटिटीज. मग आता जसं आपण बघितलं की हे झालं तुमचं कुठले कुठले जे आयटम्स आहेत जे आपण मेजरमेंट करताना आपल्याला घ्यावं लागतं. मग मेजरमेंट शीट जेव्हा आपण तयार करतो त्यावेळी सर्वात महत्वाची वस्तू जी लक्षात ठेवायची आहे ती कुठली, की मेजरमेंट घेताना जे कलम आपण लिहितो ते खालून वरपर्यंत लिहायचे असतात. मग आता इतकं म्हटलं की मेजरमेंट शीट तयार करावी लागते, असं कलमांची क्वांटिटीज काढावी लागते. मग आपण विविध कलम सुद्धा बघितले की कुठले कुठले कलम आपल्याला लिहाव्या लागतात. तर मग याला करण्याची पद्धती कुठल्या कुठल्या आहेत, तर आपल्याकडे ना, आज मी फक्त त्याचं इंट्रोडक्शन देते, या लेक्चरमध्ये फक्त इंट्रोडक्शन देते. पुढील लेक्चरमध्ये आपण सविस्तरपणे ते दोनही मेथड्स पाहून शिकूया. ठीक आहे. मग आपल्याकडे मेथड्स काढण्यासाठी किंवा क्वांटिटी काढण्यासाठी दोन मेथड्स आहेत, लॉंग वॉल आणि शॉर्ट वॉल मेथड आणि सेंटर लाईन मेथड, अशा दोन पद्धती आहेत ज्याचा उपयोग करून आपण क्वांटिटीज काढू शकतो. आणि ते क्वांटिटीज काढून मग आपण मेजरमेंट शीट, क्वांटिटीज काढणं म्हणजे काय, लांबी रुंदी उंची काढायची आणि त्याची क्वांटिटीज काढायची. तर आपल्याकडे दोन मेथड्स आहेत, लॉंग वॉल शॉर्ट वॉल मेथड आणि सेंटर लाईन मेथड. मग इथे दिला आहे आतल्या आत बाहेरच्या बाहेर पद्धती म्हणजे इन टू इन अँड आउट टू आउट मेथड, ज्यालाच आपण लॉंग वॉल किंवा शॉर्ट वॉल मेथडही म्हणतो, आणि मध्य रेषा मेथड म्हणजेच कुठली, सेंटर लाईन मेथड. हे आपण पुढील लेक्चरमध्ये सविस्तरपणे शिकूया आणि यावर आपण उदाहरणे सुद्धा बघू. लॉंग वॉल शॉर्ट वॉल वर एक उदाहरण आणि सेंटर लाईन वर एक उदाहरण. मग ते उदाहरण बघून तुम्हाला स्पष्ट होईल की नकाशावरनं आपण कशा प्रकारे रीडिंग्स घेतो आणि कशा प्रकारे आपण क्वांटिटीज काढतो. ठीक आहे.